आज आपण भरपूर लेयर्सवाली गव्हाच्या पिठाची शंकरपाळी बनवलेली आहे। ही शंकरपाळी अतिशय खुसखुशीत बनते आणि करायला म्हणाल तर अतिशय सोपी आहे। गौरी गणपतीचा सण सुरू आहे, तर त्यानिमित्त आपण ही शंकरपाळी बनवलेली आहे। तर नक्की ट्राय करून पहा। ही रेसिपी अगदी झटपट बनते आणि परफेक्ट रेसिपी आहे। शंकरपाळीचं प्रमाण अगदी आपण परफेक्ट दिलेलं आहे, अजिबात चुकणार नाही तुम्ही जर ही रेसिपी बनवली तर। शंकरपाळी तेलामध्ये विरघळू नये वगैरे या बऱ्याच काही टिप्स सहित आपण ही संपूर्ण रेसिपी दिलेली आहे। रेसिपी शेवटपर्यंत पहा, अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट बनते अगदी अर्ध्या तासामध्ये। नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये। आपण सुरुवातीला 1 कप दूध उकळत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 1 कप साखर घातलेली आहे आणि मी तर डालड्याचा वापर करणार आहे। तुमच्याकडे तूप असेल तर तूप घेऊ शकता। आपण नेहमी तूप किंवा डालडा वितळवून घ्यायचा, त्यामध्ये बरोबर 1 कप दूध, 1 कप साखर आणि 1 कप डालडा असं मी प्रमाण घेतलेलं आहे आणि हे सगळं उकळवून घ्यायचं। छान उकळल्याशिवाय हे बंद करायचं नाही, त्याशिवाय तुमची शंकरपाळी अजिबात खुसखुशीत होणार नाही किंवा चारपट फुलणारही नाही। यामध्ये मी दोन्ही पिठे मिक्स करून घेणार आहे। त्यासाठी आपण सुरुवातीला 1 कप गव्हाचं पीठ घेणार आहे। हे अर्धा कपाचं माझ्याकडे माप आहे, त्याचे आपण 2 मापं घेतलेली आहेत आणि गव्हाचं पीठ छान चाळून घेणार आहोत आपण। गव्हाच्या पिठामध्ये बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये कोंडा असतो, तर हा कोंडा काढून टाकायचा किंवा लम्स असतात ते काढून टाकायचे। आणि यामध्येच मी 1 कप मैदा घेतलेला आहे। मैदाही आपण चाळून घेणार आहोत। तुम्ही इथं फक्त गव्हाच्या पिठाची सुद्धा शंकरपाळी करू शकता, तीही छान खुसखुशीत होते, खूप चवीला लागते। आता ही दोन्ही पिठं आपण छान मिक्स करून घेतलेली आहेत, परंतु ही दिसायला छान दिसावी म्हणून यामध्ये मी मैदा घातलेला आहे, कारण आपण हे गौरी गणपतीसाठी करतोय म्हणून। आता यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहोत, कारण गोड पदार्थात मीठ घातलं की छान लागतं। आता जे आपण मिश्रण बनवलं होतं ते थोडं थंड झालं की आपण यामध्ये घालून थोडं थोडं पीठ मळून घेणार आहोत। हे कसं असतं, त्या जे मिश्रण आपण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये बसेल तेवढा मैदा आणि बसेल तेवढं पीठ गव्हाचं घालायचं असतं। आपण जे प्रमाण घेतले गव्हाचं आणि मैद्याचं, त्याच प्रमाणात लागेल तसं तुम्हाला जर गव्हाचं पीठ लागलं अर्धा कप अजून किंवा अर्धा कप अजून मैद्याचं लागलं तर एकसारखं प्रमाण करून घ्यायचं आणि त्यामध्ये मिक्स करून असा फक्त गोळा तयार करून घ्यायचा। खूप जास्त मळून नाही घ्यायचं, फक्त गोळा गोळा करत जायचं पीठ, म्हणजे लेयर्स छान पडतात। सुरुवातीला पीठ जास्त मळायचं नाही कधी शंकरपाळीचं करताना, फक्त गोळा करून ठेवायचं एका ठिकाणी आणि झाकून ठेवून आपण हे 15 ते 20 मिनटं झाकून ठेवणार आहोत। एखाद्या घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये भरायचं आणि वरून झाकून लावून हे पीठ साधारण 15 ते 20 मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत। निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक परंतु नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील। साधारण 15 ते 20 मिनटं झालेली आहेत आणि आता पिठाचा गोळा कडक होतो। ज्यावेळेला तुमचं त्यातला तूप किंवा डालडा ज्यावेळेला घट्ट होतो त्यावेळेला पीठ खूप कडक होतं, त्यावेळेला हे पीठ मळून घेणं जास्त महत्त्वाचं आहे। आता मी ओटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पुसून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत आणि यावरतीच मी लाटणार आहे, की जेणेकरून व्यवस्थित मळायलाही येतं आणि लाटायलाही येतं। माझं पोळपाट खूप छोटा आहे त्यामुळे आपण असं करणार आहोत। पीठ मळून झाले तर आता आपण त्याचे 4 वेगळे वेगळे गोळे करणार आहोत। त्यासाठी पीठ 4 ठिकाणी कट करून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। चपातीपेक्षा थोडा मोठा गोळा करायचा आणि असा आपण लाटून घेणार आहोत। हात चिरडणारच, कारण की आपल्या ह्या शंकरपाळ्या खूप छान फुलणार आहेत आणि यामध्ये डालडा आहे आणि मैदाही आहे, तर हे चिरडलंच जातं। थोडं गोळा करत आपण हे लाटणार आहोत। थोड्या जाडसरच अशा ह्या शंकरपाळ्या लाटायच्या, म्हणजे छान फुलतात आणि खुसखुशीत बनतात, अगदी बिस्किटासारख्या लागतात। शंकरपाळी अतिशय टेस्टी, खुसखुशीत, कुरकुरीत बनते, अगदी छान बनते। नक्की ट्राय करून पहा, खूप छान परफेक्ट रेसिपी आहे। पिठाचा गोळा छान लाटून झाल्यानंतर त्याच्या कडा आपण कट करून घेणार आहोत। तर मी ते पिझ्झा कटर असतं त्याला छान गोल आकार देऊन घेणार आहे, जेणेकरून हे व्यवस्थित आपल्या शंकरपाळीचा शेप दिसला पाहिजे यासाठी। आता ह्या शंकरपाळ्या आपण कापून घेणार आहोत। तुम्हाला पाहिजे तो शेप तुम्ही देऊ शकता, पण शंकरपाळीचा शेप असा चौकोनी असतो, तर आपण याचा चौकोनी म्हणजे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेणार आहोत। इथे पाहू शकता लाटी आपण खूप जास्त लाटलेली नाही, थोडी जाडसरच लाटायची, म्हणजे छान फुलते शंकरपाळी। शंकरपाळी तळायच्या वेळेला तेल छान गरम झालेलं पाहिजे, खूप जास्त गरमही नाही आणि खूप जास्त गारही नाही असं पाहिजे। तुमचं तेल गार असेल त्यात जर तुम्ही शंकरपाळी टाकली तर तुमची शंकरपाळी हमखास वितळणार।
आता ज्या वेळेला कधी आपण शंकरपाळी करतो त्यावेळेला सुरुवातीला 5-6 शंकरपाळ्या तेलात टाकून सुरुवातीला चेक करायचं की ह्या शंकरपाळ्या तेलामध्ये वितळत तर नाहीत ना. कधी कधी बऱ्याच लोकांचा डालडा खूप जास्त होतो आणि तेलात टाकल्या की अगदी पूर्ण तेलामध्ये पसरतं. तर तसं काही झाले का हे आपल्या पिठाचा आधी आपण चेक करण्यासाठी सुरुवातीला 5-6 शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. तर आपलं असं काही झालं नाही, छान शंकरपाळ्या व्यवस्थित तळल्या जातात. तर आता आपण दुसऱ्या शंकरपाळ्या सगळ्या लाटून आता व्यवस्थित सगळ्या तळून घेणार आहोत. शंकरपाळी जशी जशी बनत जाईल तशी तशी तळत जायची. एकाच वेळेला आपण सगळ्या शंकरपाळ्या पाडवून घेणार नाही, नाहीतर ते खरप्यासतं आणि बरोबर होत नाही. शंकरपाळी तळताना तुम्ही शंकरपाळी तेलापेक्षा खूप जास्त टाकली तरी तुमची शंकरपाळी तेलामध्ये वितळू शकते. बऱ्याच वेळेला शंकरपाळी खूप जास्त खुसखुशीत झाली असेल तर ती शंकरपाळी तेलामध्ये हलवता येत नाही. त्यावेळेला काय करायचं, एक चमचा घेणार आहोत आपण आणि फक्त ढवळत राहायचा, झाऱ्यानं ढवळायचं नाही, त्यामुळे शंकरपाळी तुटू शकते. यासाठी आपण चमच्यानं फक्त सुरुवातीला शंकरपाळी फक्त ढवळत राहायचं आणि थोडी कडक झाली त्यानंतर आपण झाऱ्यानं ही उलटी करायची असते. इथं पाहू शकता गव्हाच्या पिठाची शंकरपाळी असून सुद्धा आपल्या शंकरपाळीला किती छान लेयर्स पडलेले आहेत. अगदी परफेक्ट प्रमाण आपल्या शंकरपाळीचं झालेलं आहे. इतकी छान खुसखुशीत कुरकुरीत अशी आपली शंकरपाळी बनलेली आहे. शंकरपाळी तळताना खूप जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही, अगदी कमी गॅसवरती मंद गॅसवरती ही शंकरपाळी कुरकुरीत होईपर्यंत तळायची. परंतु तेल खूप जास्त गरम नसलं पाहिजे आणि खूप जास्त गारही नसलं पाहिजे. ही गव्हाच्या पिठाची 4 पट फुलणारी अशी कुरकुरीत खुसखुशीत गव्हाची शंकरपाळी तयार झालेली आहे. ते पाहू शकता किती छान लेयर्स पडलेले आहेत. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली ते. जे आपण प्रमाण सांगितलेलं आहे त्यामध्ये किमान ताटभर तरी तुमच्या शंकरपाळ्या तयार होतात. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका गोडधोड रेसिपीसह. धन्यवाद.